हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग जरासा लेटच चालू केला आहे. माझा भाऊ पळाला माझ्या बाजूवरून. त्याला अशी भीती वाटते की मी त्याला दाखवेन. तो उघडे बाबा आहे ना. तर आता नारळ पाणी पिण्याचा टाईम झाला आहे. माझा नाही, माझ्या प्रिन्सेसचा, देविशाचा. कारण की देविशाला बरं वाटत नाही आहे. आणि इकडे लाईन लावलेली आहे की मला पण दे थोडंसं नारळ पाणी. हा ना, हे बघा, हे देविशाला नारळ पाणी आहे. देविशा अजून झोपली आहे. कुठे गेली? हां, बोल. हां, हाय गाईज बॅक. देविशा तुम्हाला हाय गाईज बॅक बोलते. वेलकम बॅक बोलायचं. आमचं बघून बघून शिकली ती. तिला थोडंसं पोटाचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे तिच्या मामाने तिच्यासाठी नारळ पाणी घेऊन आला आहे. आत्ताच उठली ती. तो त्याने जेव्हा आणलं तेव्हा ती झोपली होती. आता ती उठली, तिचीच वाट बघत बसलो आम्ही. दीदी कोणाचं आहे ते? अगं कोणाचं आहे ते? कोणाचं आहे नारळ पाणी? कोणाचं आहे? दीदूच आहे. हां, पिणार ना पूर्ण? हां, पिणार. हा, दीदू पिणार आहे. दीदू पिणार आहे. बघू दीदू पिते का काय करते, का चव घेऊन असे टाकून देते. मामाने तिचे आणलं एवढं प्रेमाने. आणि माझी भाऊज आहे ना, मला मगापासून सापडत नाही. कुठे गेली आहे काय माहिती. कुठे गेली स्नेहा? आणि आज सकाळपासून हे सगळं काम काढलं आहे पप्पांनी. त्या वॉशिंग मशीनचा बोर्ड लावायचा आहे. नवीन बोर्ड खराब झाला आहे. तर सकाळपासून इकडच्या पूर्ण किचनची लाईट पूर्ण बंद आहे सकाळपासून. त्यामुळे किचनमध्ये काम करायला पण जमत नाही. आणि आता काळोखाळो व्हायला आलं. आता हे काम कधी होणार का माहिती नाही. बघा, मला भेटत नव्हती, दिसली मला ही. कुठे गेलेली का? मी ती गॅलरीमध्ये होती माझी. अच्छा, गॅलरीत होती. आणि मी तिला शोधते बरोबर. झालं की नाही अजून नाही झालं यांचं नारळ पाणी काढून. अरे ते मध्ये असं हे कर ना. हां, मध्ये असं त्या टोकाने असं होल कर. काय प्रोफेशनल उगच. दे इकडे, मी करते. दे. हां, ग्लासात देऊ? ग्लासमध्ये देऊ. मग हे तिला दे नारळ पाणी असा पकडायला. तिला नारळ पाणी तर तो नारळ पकडायचा स्वतःच्या हाताने. अरे वा, मस्त आहे, मस्त आहे. कसं आहे? छान आहे. अरे आता तो खोललाय. आत्ताच ओपन केला. अरे पाडील की झाली. अगं पाडशील ना. ते ग्लासात दे काढून दिलं. ऐकत नाही पण. ग्लासात ते मी ग्लास मध्ये काढते. हा, पप्पा राजूला तिला ते स्ट्रॉने पिणं म्हणजे एकदम काहीतरी नवीन वाटतं. पण ते पडेल पूर्ण, नारळ पाणी वेस्ट होईल. हे घ्या. कुठे लाईट? किचनची लाईट तर लागत नाही. ऐको, मोबाईल पडला आणि पप्पा चालले लाईट लावायला. पप्पा तोच घ्या ग्लास. पप्पा तोच घ्या ग्लास. पप्पी द्या, पप्पी इधर इधर. मस्के बाजी. आणि मला नको दे तू. वेफर साठी नको खाऊ तू. वेफर नाही खायचं. आपल्याला त्रास होतोय ना पोटाला. त्रास होतोय तरी पण तिला केळ्याचे वेफर पाहिजे. नाही बाबा, तुझे पोतू दुखतो ना, पोतू. ऐकणार तर अजिबात नाही. नको. नारळ पाणी पण पितोयस ना. तुम्ही एक खा. बोल तेवढी वाटली माझी. बघते नाही तुला. काल पण तमाशा केला. मी ते राहिलेले कालचे मोदक संपवते. काय मी नव्हते काढले, माझं पोट भरलेलं. आज खाते. आणि त्या मोदक वरून इकडे वाद चालू आहेत. डिस्कशन, कोणी किती मोदक खाल्ले. मम्मी हे बघ, हे बघ. मगाशी उरलेले मोदक खात होती. आता हे शेवटचे उरलेले आणि सगळे आंबे ते दाखवते. आंब्याचा वास, असा वास घेऊनच समजायचा हा हापूस आहे की नाही.
दिदू पण काहीतरी दाखवते. काय दिदू? काय आहे? तुझ्या हातात काय आहे? तुझ्या हातात काय आहे? हे काय आहे? किती बॉल आहे? बापरे. अरे बापरे 6. आमची दिदू बघा कशी दिसते, केसाला भांग पाडून. मुलगा वाटते, मुलगा. दिदू कोण वाटते? बॉय वाटते ना दिदू. मोबाईल ठेव, ठेव. नाही ठेवणार? नाही नाही हा, एक ती नाही बोलली हा. फटके दे, फटके. सकाळपासूनचं काढलेलं काम अजूनपर्यंत होत आहे. त्यामध्ये अजून झालंच नाही. जेवण बनवायचं आहे. 8 वाजता अजून जेवण बनवायचं आहे. म्हणून आज मग डिसिजन घेतला की रेडीमेड भाकऱ्या आणायच्या. आमच्या इथे भाकऱ्या मिळतात रेडीमेड, मशीनच्या असतात त्या. थोडंसं काळोखमुळे उजेड जरा कमी येतो. आता ते पुन्हा पॅक केलं आहे, तुम्हाला नंतर दाखवते मी. आमची दीदी आहे. कुठे गेली का दीदू? अगं बाई तिथे दिसत नाही. हां दिसली. आमची दीदी आज खुश आहे कारण की तिच्या आवडीचं गाणं लावलं इकडे ना. लाल लाल कलरची बांगडी हे माझ्या दीदीचं आवडीचं गाणं आहे. संजू राठोडचे सगळे गाणे आवडतात तिला. देविशाला कसं कसं गाणं बोला, गाणं बोला. हा लाल लाल बांगडी. आणि अजून कोणतं गाणं आवडतं? अजून कोणतं आवडतं गाणं? नाही अजून एक कोणतं ते आवडतं ना. येडे 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 येडे. कशी करते दीदू? येडे 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 येडे. हा कशी करते असं असं? गुंडू माझं गुंडू. दीदीचं प्रेम. हा ते माझ्या दीदीचं प्रेम. छोटा स्पून होता ना. चला आता डिनर टाईम झालेला आहे आमचा. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आज भाकऱ्या बाहेरून मागवल्या करून मशीनच्या. तर ह्या अशा असतात ह्या भाकऱ्या. ही कोळी आगरी लोकांच्या भाकऱ्या ह्या मशीनच्या खूप मोठ्या आहेत या आणि खूप नरम आहेत, सॉफ्ट आहेत एकदम. तर ह्या अशा भाकऱ्या असतात आणि एका भाकरीने पोट भरून जातं. आज आमच्याकडे आहे चण्याची भाजी ग्रेव्हीवाली आणि आज ही भाकरी आणि भजी. आज आलेलं जेवण बनवायला कंटाळा खूप. तर आज म्हटलं भाजी चपातीच करूया आणि मस्तपैकी जेवूया. तर आपला हा आजचा छोटासाच ब्लॉग झाला आहे. तर आपला हा आजचा छोटासा ब्लॉग आपण इथे संपवूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल किंवा ह्याच्या आधीचे सुद्धा ब्लॉग आवडले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय.